हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. मी तुम्हा सर्वांसाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज ही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अगदी ना गोड खाऊन खाऊन खूप कंटाळा आलाय. असं वाटतं काहीतरी तिखट असं काहीतरी रेसिपी बनवा. तर चला तर मग आज मी ठरवलं की आज मस्तपैकी आपण आहे ना मुगाच्या डाळीचे भजे बनवूया. तर त्यासाठी तुम्ही तर पाहिलं असेल की आपण काय केले. 1 कप इथे घेतलेला आहे मुगाची डाळ. आणि डाळ जी आहे ना ती निवडून वगैरे घेतलेली आहे. आणि त्याला मी काय केले, 7 ते 8 तास आहे ना त्याला भिजून घेतले की जेणेकरून डाळ चांगल्यापैकी भिजेल. अशा पद्धतीने पण डाळ ज्यावेळेस घेतली ना, तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. कारण त्याच्यावरती जी पॉलिश असते ते निघून जाईल आणि ती डाळ आपली चांगल्यापैकी भिजेल. अशा पद्धतीने मी डाळ भिजायला घातली. आणि 8 तास झाल्याच्या नंतर मी काय केले, डाळ चेक केली तर पूर्ण भिजलेली होती. तर मिक्सरच्या भांडं घेतली आणि त्या भांड्यामध्ये आहे ना, तुम्ही तर पाहिलं असेल की आता मी काय करते, की थोडं-थोडं म्हणजे आता ही एकदा तर एका भांड्यामध्ये बसणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं, की डिव्हाईड करायचे म्हणजे 2 भागात आहे ना आपल्याला ही डाळ घ्यायची. आता मी काय केले, जेवढी बसेल त्या पद्धतीने तिथं मुगाची डाळ घेतली आणि ती काय केले, आता ह्याच्यामध्ये मी काय करते 3 ते 4 मिरची आहे ना, म्हणजे आता 2 भाग म्हणले की दोन्ही म्हणजे हिरवी मिरची दोन्हीमध्ये 2-3, 2-3 असे टाकलेले. कारण मला ना तिखट असं पाहिजे नव्हती. तर मग आता जी तुम्ही पाहताय ना, तिथं मी काय केले 2 ते 3 हिरवी मिरची घेतली आणि आपल्याला काय करायचंय लसणाची पेस्ट. तर मी काय केलं लसणाची पेस्ट होती ना माझ्याकडे तीच घेतली. जर लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही काय करा 7 ते 8 इथं म्हणजे लसणाच्या कळ्या घ्या. जेणेकरून काय होईल, की स्वाद खूप छान येईल. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की मी काय केले 2 ते 3 हिरवी मिरची घेतली आणि त्याच्यासोबतच ना अर्धा चमचा त्यांनी घेतलेला आहे लसणाची पेस्ट आणि ते काय केले मिक्सरमधून आहे ना बारीक दळून घेतले आणि म्हणजे दोनदा असं केले. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की पूर्ण जे आहे ना मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतले. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता आपण काय केले, एक छोट्याशा भांड्यामध्ये घेतली. आता त्याच्यामध्ये काय करायचंय, पाणीचा अजिबात वापर करायचा नाही. तुम्ही तर पाहिलं असेल आणि हो, दळताना पण अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. म्हणजे काय होईल, की पातळ होईल आणि ते भजे व्यवस्थित होणार नाही. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की कन्सिस्टन्सी तुम्ही तर पहा कशाप्रकारे आहे. आणि आता आपण काय केलं ह्याच्यामध्ये ना थोडंसं जिरे ॲड केले. त्याच्यासोबतच ना अर्धा चमचा इथे मी घेतली हळद आणि त्याच्यासोबत चवीपुरतं मीठ. आता हे काय करायचंय मिश्रण आहे ना एकसारखं करायचंय, की तुम्हाला आता माहितीच आहे, की भजे बनवायचे म्हणले, की त्याला बॅटर कसा हवा. आता आपलं बॅटर आहे तर परफेक्ट असं झालंय. तर आपण ह्याचं काय करूया, तेल जे आहे ना ते चांगल्यापैकी तापून घ्यायचंय, की जेणेकरून आपले भजे आहे ते लूज पडणार नाही, कुरकुरीत होईल हे थोडंसं लक्षात घ्यायचंय. आणि हो, तेलाचं प्रमाण चेक करायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, एक छोटासा भजा टाकून बघा, की काय होतं, ते म्हणजे तेल खूप तापलेलं आहे का कमी तापले हे तुम्हाला अंदाज भेटेल. ठीक आहे. आता पण तुम्ही इथं पाहिलं असेल, की आपली भजी जी आहेत ना, तर मी काय करते, हाताच्या साहाय्याने तेलामध्ये सोडत चालले आणि जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा त्रास असेल, म्हणजे कसं असतं, की कोणाकोणाला ना हिरव्या मिरचीमध्ये हात जर लागले, तर काय होतं, की हाताची आग होते. तर ठीक आहे, आपण काय करायचं माहिती का, मग त्यावेळेस आहे ना चमचा घ्यायचा आणि चमच्याने सोडायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला हाताला पण काही त्रास होणार नाही आणि आपले भजे पण व्यवस्थित होतील. आणि इकडे तुम्ही पाहू शकता आपण छोटे-छोटे इथे भजे काढलेत ना, गोल आकारामध्ये खूप छान असे झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहिलं असेल आपल्या जेवढ्या तेलामध्ये जेवढे बसतील भजे तेवढे इथे मी ॲड केलेत. आणि हो, तुम्हाला जर भजीमध्ये हिरवी मिरची समजा 1-2 टाकायची असेल, तर तुम्ही टाकू शकता. पण मी इथे काय केले, थोडीशी हिरवी मिरची जास्त वापरली. कारण खूपच कंटाळा आलाय, की दिवाळीपासून आहे ना, तर सतत काय झालंय, की गोड, गोड, गोड अगदी कंटाळा आलाय. त्यासाठी मी काय म्हणलं, झणझणीत, चमचमीत मस्त आपली अशी जी आहेत ना भजी बनवूया. आणि हो, जेवढे म्हणजे तिखट असतील तेवढं तर छानच लागतात ना. आणि इकडे तुम्ही पाहू शकता, की आपले जे भजी आहेत ना, त्याला कलर यायला सुरुवात झाली. आणि तुम्हाला आता म्हणजे ही एक आणखीन एक टिप आहे म्हणजे काय होतं माहिती का? आपण बेसन पिठाचे भजे बनवतो, पण त्यावेळेस काय होतं, की ते भजे लगेचच तेलामध्ये तळले जातात. पण ह्याला काय होतं, की थोडासा वेळ द्यावा लागतो. आता तुम्ही त्या गॅसचा फ्लेम जरी हाय ठेवला ना, तर काही हरकत नाही. जळणार तर नाही, पण काय होईल माहिती का? पूर्ण आतमध्ये ना तळले जाईल. हे पण तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्ही काय केलंय, गॅसचा फ्लेम आहे ना हाय ठेवलाय, जेणेकरून
माझी जी भजी आहेत ना खूप सुंदर आणि सुरेख झालेली आहेत. तर तुम्ही त्या पाहू शकता आणि भरपूर असा छान कलर आलाय. तर आपण काय केलं आलटी-पलटी करून आहे ना सर्व काही भजी आहेत ते एकसारखे तळून घेतलेत. तर ठरवलं म्हणलं आपण प्रत्येक वेळेस काय करतो कांदा भजी बनवतो, बटाटा भजी बनवतो, घोसाळ्याची भजी बनवतो, फ्लॉवरची भजी बनवतो, अंडा भजी बनवतो, बरेच काय बनवतो. पण म्हणलं ह्यावेळेस आहे ना थोडंसं काहीतरी म्हणलं थोडंसं आपण काय करूया मुगाच्या डाळीचे बनवून बघूया. तर म्हणलं ठीक आहे. कसं असतं कारण तेच खाऊन माणूस काय होतं की बोर होतं. तर म्हणलं ठीक आहे. आज आता आपण बोर नाही व्हायचं आणि घरच्यांना पण बोर नाही करायचं. म्हणलं वेगळं आपण मस्त अशी बनवूया. तर तुम्ही त्या पाहिलं असेल की खूप सुंदर कलर आलाय. आता काय करायचंय ह्याला ना काढून घ्यायचं. आता तिकडे तुम्ही पाहू शकता. मस्तपैकी कलर पूर्ण चेंज झालाय. तुम्ही त्या पाहिल्यात. मी किती म्हणजे ह्याला ना तेलामध्ये तळून घेतलेत. अर्धी रेसिपी तर तळण्यातच गेली माझी पहा. कारण ह्याला वेळ लागतोच ना. आता तुम्ही त्या पाहिलं असेल की तेलाचा अजिबात कुठंही जास्त वापर नाहीये. म्हणजे काय ज्यावेळेस आपण काढून घेऊ ना थोडंसं झटकून घेतलं ना तेल त्याचं पूर्ण निघून जाईल आणि काय करायचं टिश्यू पेपरवरती ठेवून द्यायचं की जेवढं काय तेल असेल की ऑब्झर्व्ह होईन पूर्ण साईडला निघून जाईल. आता मी काय करते, आपले जी भजी आहेत ना, एक घाण आता आपला तयार झालाय. ते आता काय करते, एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे शिल्लक राहिलेले चला तर मग ते पण काय करते, पटपट काही ना तेलामध्ये सोडते, की जेणेकरून ते पण छान होईल. आणि खूप सुंदर असे दिसतात ना छोटे-छोटे आकारामध्ये. तुम्हाला ते छोटे बनवायचे नसेल तर तुम्ही ह्याची साईज पण मोठी ठेवू शकता. तर मी काय केले, ह्यावेळेस ना एकदम छोटे-छोटे बनवले. पण माझे मी भजे बनवते ना खूप मोठे-मोठे असतात. पण मी ह्या म्हणलं ठीक आहे. दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि ॲक्टिव्ह वाटतात. त्यासाठी मी काय केलं माहिती का? छोटे-छोटे साईजमध्ये भजे सोडलेत आणि हो तुम्ही तर पाहिले असेल की मस्तपैकी आपली हे पण भजी आहे ना, म्हणजे दुसरा घाना तो पण रेडी होत आला आहे. आणि जेवढं काय आहे ना, तेवढे सर्व पिठाचे मी त्यांना भजे काढून घेतलेत आणि तुम्ही आता पाहू शकता. मस्त असे भज्यांना कलर आलाय. दुसरा जे गाणं आहे तो पण रेडी झालाय आणि मस्त असे ते पण झालेत. आता कुरकुरीत झाल्यात मस्तपैकी तिखट वगैरे झालेले आहे आणि तुम्ही आता पाहिलं असेल, की आता हे पण काय करते मी एकदम एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता मस्तपैकी घरच्यांसाठी एक प्लेट लावूया. चला. तर आता हे आपण काढून घेतो आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की मस्त आपण प्लेट सजवलेली आहे. तर इथं मस्त आपले जे आहेत ना, मूग मूग डाळीची भजी एकदम रेडी झाल्यात आणि हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो, ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा आणि हसत राहा.